या सगळ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठेचा दिवस आहे. त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या सप्ताहामध्ये सेवा मंडळाने हा जो अष्टांग योग निवडलेला आहे, खूप छान विषय समोर मांडलेला आहे सर्वांच्या. आतापर्यंत यम नियम आसन वगैरे इथपर्यंत आपण आले. आता प्राणायाम हा विषय हा सेंटर पॉईंट आहे. कारण प्राणायामाने साधनेच्या ऊर्ध्वावस्थेकडे प्रस्थान करतो. त्यामुळे प्राणायाम हा आपल्याला आता सगळ्या भारतामध्ये म्हणा, जगामध्ये म्हणा, प्राणायाम रामदेव बाबांनी खूप प्रसिद्ध केला आहे. परंतु पतंजलीने खूप वर्षांच्या पूर्वी तो आपल्या सर्वांसमोर मांडून ठेवलेला आहे. आसनानंतर प्राणायाम ही खरी साधकाची साधना सुरू होते. प्राणायाम म्हणजे फक्त आपण कपालभाती, अनुलोम विलोम वगैरे वगैरे जे बरेचसे प्राणायाम ते करतो, हे फक्त आरोग्यासाठी म्हणून आपण बहुतांशी लोक स्वीकारतात. परंतु प्राणायाम हा साधकाच्या साधनेच्या उत्क्रांतीसाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आता प्राणायामाविषयी आता सुरुवातीला सांगितलं, आपण सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळेजण करतोय. आपण तिथे आपण बरेचसे भाग्यवान आहोत की आपण स्वामींच्या समक्ष आपण हे अनुभवलेले आहे, स्वामींनी आपल्याकडून करून घेतलेलं आहे. आणि आता शिबिरामध्ये किंवा आता 7 दिवस मिळाले आपल्या सगळ्यांकडे करून घेतात. सध्या प्राणायामांच्या विषयी आपल्या सर्वांना सगळी सविस्तर माहिती आहे. प्राणायामाच्या प्रकारांच्या विषयी फार बोलण्यात काही अर्थ नाही. परंतु प्राणायाम साधनेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण प्राणायामातूनच आपण पुढे ऊर्ध्वाशी झेप घेणार आहोत. आणि प्राणायाम म्हणजे स्वामीजींनी त्यांच्या चिंतनात मांडले, प्राणाचा आयाम. प्राण हा श्वासावर आरूढ आहे, म्हणजे श्वासाचा आयाम. आयाम म्हणजे नियम. श्वासाचं नियमन करणे म्हणजे प्राणायाम. त्याचे अनेक प्रकार आहेत. मला तर वाटतं की आपण जे सगळे बाकीचे प्रकार करतो